आता वेळ झाली आहे विश्लेषणाची आणि त्याच्यासाठी जाऊयात केस सेंटरला आणि तिथे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी मुंबईचे माजी म्हणजे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप. भाई स्वागत आहे आपलं एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे झिरोवर. आणि भाई आपण एका आजच्या खास विषयावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चेचा विषय अर्थातच आजचे जे टोल माफीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय तो आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा अक्षरशः धडाका लावलाय आणि आजचा सगळ्यात मोठा निर्णय होता तो म्हणजे मुंबईच्या वेशीवर टोल माफी करण्यात आली आहे. तुमची यावर प्रतिक्रिया काय? नाही, सगळ्यात प्रथम असं की ह्या सरकारला 2 वर्ष आणि 3 ते 4 महिने झाले. त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे निर्णय झाले नाही कुठले ते आता ह्या 1.5-2 महिन्यामध्ये होत आहेत. ज्या म्हणजे ज्या आपल्याला अपेक्षा असते साधारण आपल्या परंपरा आहेत तशा की एकदा आठवड्यातनं एकदा हे असते कॅबिनेट असते. अलीकडे ह्या गेल्या महिनाभरामध्ये कॅबिनेट 2दा-3दा अशा होऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले, बरेच निर्णय घेण्यात आले. त्यातला हा टोल नाक्याचा जो निर्णय घेतला त्याचं स्वागतच करू. म्हणजे हा त्यांनी घेतला अचानक अशातला विषय नाही. हा निर्णय या अगोदर सुद्धा झाला होता. तो सरसकट नव्हता झाला. आपल्याला माहिती असेल की काँग्रेसचं राज्य असताना पनवेलचं जे टोल नाका आहे, कोल्हापूर रोडला गेलात आपण तर तिथे अनेक टोल नाके, तिथे लहान ह्या वाहनांना नाही आहे टॅक्स, नाहीच आहे. फक्त मोठ्या वाहनांना फक्त टॅक्स आहे. मुंबईच्या एंट्रीला, ठाण्याच्या एंट्रीला आपल्याला फार अडचणी तिथल्या टोलच्या पैशापेक्षा तिथलं ट्रॅफिक, तिथलं हे जे आहे आणि तिथे अर्धा तास जो वेळ जात होता तो एक विषय महत्त्वाचा होता. पण तरीसुद्धा आपल्याला माहिती असेल की ह्या टोल माफीच्या बाबतीमध्ये, छोट्या वाहनांच्या टोल माफीच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांनी खूप आंदोलन केलं. काही ओनवर केसेस आहेत. याच्यामध्ये मला तो उल्लेख करावासा वाटेल की राज ठाकरे स्वतः ह्याच्यामध्ये उतरले होते. नवनिर्माण सेनेचा सुद्धा त्यांनी म्हणजे त्या लोकांनी खूप आंदोलन केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. मी म्हणून याचा मी स्वागत करेन ह्या निर्णयाचं. आता अडचण अशी आहे विजयराव, आपण तुम्हाला माहिती आहे की आपण सिनियर आहात पत्रकार. कित्येक वेळेला निवडणूक जवळ असल्याच्या नंतर असे काही लोक लभावणे घेतलेले निर्णय, हे निर्णय कित्येक वेळेला टिकत नाहीत. भाई, तुम्ही ज्याचा खिलाडू वृत्तीने उल्लेख केला त्या मनसेचे ठाणे आणि पालघरमधले जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा आपल्या समवेत आता झिरो ओव्हरमध्ये आपल्या समवेत आहेत. अविनाशजी, आपलं स्वागत. मी तुमच्याकडे येतोच, पण भाई मला तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. मुंबईकरांना दिलेल्या या टोल माफीचा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल का? थोडंसं मागे घेऊन जाऊ का तुम्हाला? 2 महिन्यापूर्वी लोकसभेच्या वेळेला त्यांनी घेतलेले निर्णय सगळे आठवा. खूप निर्णय त्याने अशा पद्धतीचे घेतले, लोकांनी त्यांना उत्तर देऊन टाकलेलं आहे. आता कसं झालंय की महाराष्ट्रामधली कायदा सुव्यवस्था, महाराष्ट्रामधली महिलांची असलेली होत असलेली त्यांच्यावर होणारे अत्याचार, अन्याय, विजयराव, ह्या गोष्टीचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना खरं तर लाज वाटायला पाहिजे. 7,532 रेप झाल्यात महाराष्ट्रामध्ये. रेप झालेले आहेत, रजिस्टर्ड केसेस आहेत 2023ला, एका वर्षातलं. जर हे कधी महाराष्ट्राने बघितलं नव्हतं. त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय घेतल्याच्या नंतर महाराष्ट्राची जनता ही सुजाण आहे, ही वाट बघते. निवडणुका डिक्लेअर होऊ द्या. जे लोकसभेमध्ये झालं त्याच्यापेक्षा जास्त चांगला ह्यांना उत्तर महाराष्ट्राची जनता देईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका. भाई, मी तुमच्याकडे येतो, पण मला जायचं आहे अविनाश जाधवांकडे. अविनाश जाधव, याचसाठी केला होता अट्टाहास असं एक मराठीत आपल्याला म्हणता येऊ शकतं. आज तुमचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झालाय असं वाटतं का? आणि राज्य सरकारच्या या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतंय, आम्हाला वाटतंय की आमचा जो 12 वर्षाचा जो लढा होता तो आज यशस्वी झालेला आहे. या दरम्यान आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यासारखे अनेक लोक जेलला गेले, अनेक लोकांच्या तडीपारी निघाल्या.
आमच्या अनेक लोकांना आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी खूप मारहाण केली. सो या सगळ्या गोष्टी घडल्याच्या नंतर, या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्याच्या नंतर आज जो निर्णय झाला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत, त्यानंतर आम्हाला आमच्या संपूर्ण आंदोलनाचं फळीत झाल्यासारखं वाटतंय. मागील 12 वर्ष सन्माननीय राजसाहेब या गोष्टीचा पाठपुरावा करतात. राजसाहेब अनेक वेळेला स्वतः टोल नाक्यावर उतरले आणि टोल नाक्यावर जी काही ट्रॅफिक होती ती सन्माननीय राजसाहेबांनी सोडवली होती. आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांवर विविध प्रकारचे आरोप झाले, पण आम्ही थांबलो नाही. आम्ही हा लढा पुढे नेत गेला. आधी देखील 67 टोल नाके हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर बंद झाले. मुंबई एंट्री पॉईंट खूप महत्त्वाचा होता, कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मुंबईमध्ये येताना आणि जाताना 40 रुपये येताना आणि 40 रुपये जाताना 80 रुपयाचा टोल भरावा लागत होता. आमच्या आंदोलनानंतर असेल, आम्ही केलेली आंदोलनं असेल, मी स्वतः एक 8-9 महिन्यापूर्वी उपोषणाला बसलो होतो या टोलच्या विरोधात. या सगळ्यानंतर एक आनंद आहे की माझी महाराष्ट्रातली जनता आज या टोलच्या जाचातनं मुक्त झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रातले उर्वरित टोल देखील बंद होतील आणि छोटी वाहनं जी सर्वसामान्य घरातील लोकांचा वापर होतो सगळ्यात जास्त प्रमाणात, त्यांना यातनं कायमस्वरूपी मुक्ती मिळेल ह्या टोलमधून. सो आमच्यासाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे, कारण आम्ही माझ्यावर 16 गुन्हे दाखल झाले, आज ते सगळे 16 गुन्हे फलित झाल्याचा आनंद मला मिळाला असं मला वाटतंय. भाई, मी तुमच्याकडे पुन्हा येईन, पण मला पुन्हा एकदा अविनाश जाधवांनाच प्रश्न विचारायचा आणि खास करून आजचा जो निर्णय आहे तो अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलाय, त्यामुळे या निर्णयाचा फायदा महायुतीला होईल का? आणि दुसरी गोष्ट, राज ठाकरेंनी कालच्या मेळाव्यात स्पष्ट केलं होतं की ना युती ना आघाडी, याचा अर्थ मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसेला याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार या निर्णयाचा? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, युतीला याचा फायदा होईल का, आघाडीला फायदा होईल का, आम्हाला काही घेणं देणं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला ह्याचा फायदा झाला ना, हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आज मुंबईकडून ठाण्याला जाताना, ठाण्यावरनं येताना मुंबईवरून ठाण्याला येताना जो लोकांना त्रास व्हायचा, ट्रॅफिकमध्ये उभं राहायला लागायचं, इंधनाची वाट लागायची, अनेक वेळेला लोकांची त्या टोल नाक्यावरनं फास्ट ट्रॅक चालत नाही म्हणून भांडणं व्हायची, या सगळ्यातून आमचा ठाणेकर मुंबईकर मुक्त झाला याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यांना याचा फायदा झाला. त्यामुळे कोणाला फायदा होईल याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि मनसेला याचा फायदा होईल का, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठलंच आंदोलन हे फायदा किंवा नुकसान बघून करत नाही. खरं तर या टोलच्या आंदोलनाचं आम्हाला नुकसान झालं 2014च्या निवडणुकीमध्ये, आमचा अपप्रचार झाला, पण आम्ही थांबलो नाही. आम्ही त्यावेळेलाही फायदा आणि नुकसानाचा विचार केला नाही, आम्ही लढत राहिलो आणि त्या लढाईला 12 वर्षांनी यश आलंय. सो महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. आज ज्या वेळेला मी टोल नाक्यावर लाडू वाटत होतो तर अनेक गाड्या येऊन थांबत होत्या आणि सांगत होत्या की राजसाहेबांना धन्यवाद सांगा, असं अनेक गाडी मालक आम्हाला सांगत होते. त्यात ओला उबेरचे ड्रायव्हर होते आणि मर्सडीजमधनं जाणारी पण लोकं होती. सो सर्व प्रकारच्या लोकांना माहिती आहे की यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी 12 वर्षाची तपश्चर्या केली. महाराष्ट्र सैनिकांनी 12 वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा केला. अविनाशजी, थोडंसं तुम्हाला थोडंसं थांबवतो. प्रश्न तुमच्यासाठीच आहे. ज्याचा उल्लेख ओला चालक असतील, उबेर चालक असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील जे वाहनांमधून प्रवास करत होते, त्यांनी ज्या नेत्याचा तुमचा उल्लेख केला, त्यांनी शाबासकीची थाप दिली आहे की नाही? फोनवर बोलणं झालं? हो, माझं सन्माननीय राजसाहेबांशी सकाळीच बोलणं झालं. त्यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना अभिनंदन केलं आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं, लक्ष ठेवा की हे लोक व्यवस्थित, ही जी काही अंमलबजावणी झाली आहे ती व्यवस्थित पार पडते की नाही याच्यावर सर्व महाराष्ट्र सैनिकांना सन्माननीय राजसाहेबांनी लक्ष ठेवायला सांगितलं आहे. खरं तर आम्ही सगळ्यांनी सन्माननीय राजसाहेबांचा नागरिक सत्कार केला पाहिजे. आज ठाण्यातले अनेक ठाणेकर माझ्याकडे आले होते आणि ते म्हणत होते की आम्हाला सन्माननीय राज ठाकरेंचा नागरिक सत्कार करायचा आहे, की आज 22 वर्षांनी आम्ही या जाचातनं बाहेर निघालो आहे टोलच्या. सो मला असं वाटतं नजीकच्या काळामध्ये आमचे ठाणेकर सन्माननीय राजसाहेबांचा एक नागरिक सत्कार देखील ठाण्यामध्ये घेणार आहेत. त्यामुळे राजसाहेबांचं माझं बोलणं झालं, सर्व महाराष्ट्र सैनिकांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि सगळ्यांना ह्या सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पडते की नाही, लोकांना पुन्हा हे लोक त्रास देत नाही आहेत ना, याच्यावर लक्ष ठेवायला सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. एक मोठी बातमी दिली आहे, कदाचित ठाण्यात राज ठाकरेंचा नागरिक सत्कार होऊ शकतो. भाई, तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. या सगळ्या महायुतीचे आत्ता जे निर्णय घोषित चालले आहेत, प्रत्येक सरकारकडनं वेगवेगळे निर्णय आहेत. आज त्याच्यात टोलमाफी झाला. आता या निर्णयानंतर महाविकास आघाडीकडनं तुम्ही वेगळं काय आश्वासन द्याल नागरिकांना? कारण विधानसभेच्या निवडणुका थोड्याच दिवसात आहेत.
नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो, मी एकटा असं नाही. महाविकास आघाडीमध्ये आमचे अनेक घटक पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा मॅनिफेस्टो, आम्ही मुंबईकरांना काय देऊ इच्छितो, मुंबईचे प्रश्न असतील, महाराष्ट्राचे प्रश्न असतील, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी. माझं आयुष्य, मी 38 वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये काढलेली आहेत. विशेषतः बेरोजगार आज जी काही फोफावलेली आहे, आणि आपली इंडस्ट्री गुजरातला बहाल केली जाते, गिफ्ट दिली जाते आहे, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या थांबवण्याच्या दृष्टीने आणि त्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था नुसतं काहीतरी आश्वासन देऊन नव्हे तर त्याची हे कसं करणार आहोत, आम्ही अंमलबजावणी करणार कशी आहोत, हे सगळं आमच्या मॅनिफेस्टोमध्ये ते सगळं येईल. अविनाशजी, हा प्रश्न कदाचित नंतर तुम्हाला येईल, पण आधी मी तो प्रश्न भाईंना विचारतो. भाई, टोल माफीच्या या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीवर 5,000 कोटीचा बोजा पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या खर्चाचा तुम्ही मेळ घालणार का तुम्ही हा निर्णय रद्द करणार? नाही, हे एक तर गोष्ट अशी आहे की आम्ही ह्यांच्यासारखं करतच नाही. कसं असतं की गव्हर्नमेंट, एनी गव्हर्नमेंट फॉर दॅट मॅटर, इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इट कॅनॉट बी रिस्ट्रिक्टेड टू द वन पार्टी किंवा एका ह्याला घटकाला ते नसतं. आता ह्यांनी ते ठरवलं ते सोडून द्या. त्यावेळेला चांगले घेतलेले निर्णय ह्यांनी थांबवले सगळे. परंतु एवढं मात्र नक्की, लोकांसाठी घेतलेले निर्णय हे थांबवण्याचं पाप याच्यापूर्वी कधी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा केलं नाही. आघाडी आमची होती, काँग्रेस आणि हे आमचे पवारसाहेबांचे राष्ट्रवादी, आणखीन समाजवादी, तेव्हाही आम्ही केलेले नाहीत. उलट आम्ही राज्याचा रेव्हेन्यू कसा वाढवू शकू या दृष्टीने आमच्याकडे सगळे अनुभवी आहेत. या सगळ्यांनी अनेक वेळेला महाराष्ट्राला सावरलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की ह्यांनी जवळजवळ 7 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय. आपण त्या ह्याचं म्हणताय 5,000 कोटीचं ह्याचं नुकसान होणार आहे. मला भीती आहे ज्या पद्धतीने हे सगळं आता करत आहेत, कर्मचाऱ्यांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही याची शंका मी बोलून दाखवणं तर दाखवतोच आहे. त्यांचेच नेते हे बोलून दाखवतात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा पूर्णतः बोजवारा वाढून त्यांनी हे ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये नक्कीच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आमच्यासमोर आव्हानं खूप राहतील. परंतु इतक्या वर्षाचा अनुभव आणि राज्याचा रेव्हेन्यू वाढवणं, तो कशा पद्धतीने वाढवायचा, या सगळ्या गोष्टीचा विचार हा महाविकास आघाडी नक्कीच करेल आणि महाराष्ट्राला परत एकदा मूळ पदावर, जो महाराष्ट्राकडे अभिमानाने सगळ्या देशभरामधली राज्य बघत होती, तो महाराष्ट्राचा लौकिक परत आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अविनाशजी, हाच प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतो. 5,000 कोटीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे आजच्या टोलमाफीच्या निर्णयामुळं. आणि राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा जो 40,000 कोटींचं 45,000 कोटींचं वर्षभरात पुढच्या 3 वर्षात खर्च होणार आहे, त्याच्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकतील का, अशी त्यांनी देखील शंका उपस्थित केली होती. भाईंनी देखील तो मुद्दा उचलून धरला आहे. तर या टोल माफीनंतर पुढचा जो बोजा असणार आहे त्याचा आर्थिक मेळ कसा घालायचा? मला असं वाटतं की ज्या लोकांना आज टोल माफी मिळालेली आहे ते टॅक्सपेअर आहेत, बरोबर आहे. ह्या टॅक्सपेअरना तुम्ही कधीतरी काहीतरी द्यायला पाहिजे ना. की अनेक वर्ष हे लोक गाडी घेताना टॅक्स पे करतात, बाकीच्या इतर गोष्टीतनं टॅक्स पे करतात. खरं तर अनेक वर्षांना टॅक्सपेअरसाठी काय मिळालं असेल तर मुंबईच्या किंवा ठाण्याच्या टॅक्सपेअरना तर त्यांना टोलमुक्ती मिळाली आहे. मला वाटतं तुम्हाला ज्या वेळेला करोडो रुपये टॅक्सच्या रूपाने घेतात त्यावेळेला त्यांना काहीतरी परतावा करावा लागतो. तो मला वाटतं ह्या माध्यमातून होतोय आणि इतर विविध माध्यम आहेत त्यातून आपलं इन्कम वाढवता येईल. अनेक हुशार लोक यात आहेत. सो ह्या गोष्टीलाच 5,000 कोटी रुपये लागतात असे अनेक निर्णय झालेले आहेत जे चुकीचे आहेत. आता ह्याच्यावर कधी चर्चा झालेली नाही आहे, पण मला वाटतं आजचा निर्णय हा जो टॅक्सपेअर लोक आहेत मुंबई ठाण्यामध्ये राहणारी मिडल क्लास, ज्याला मध्यमवर्गीय म्हणतात, जे त्यांच्या पगारातून टॅक्स देतात, तो टॅक्सपेअरांसाठी झालेला हा निर्णय. आणि 5,000 कोटीपेक्षा काही हजार कोटीने जास्ती ते टॅक्स भरतात. तो मला वाटतं ते एवढं मनाला लावून घेण्यासारखं नाही आहे. मगाशी भाई एक गोष्ट बोलले
भाईंचा मी खूप आदर करतो, आमच्या सगळ्यांसाठी ते खूप सिनियर आहेत, पण काँग्रेसनी देखील टोलमुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा जोक कुठे नसेल. कारण मला हे 2014ला त्यांची सरकार होती, 2019ला त्यांची सरकार होती, कधीही टोलमुक्तीवर काँग्रेसकडनं कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट आली नाही आणि यांची सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाहीत. खरं तर आम्हाला टोल त्यांनीच लादलेत सगळे. सो एक भाईनी जर मला फोटो दाखवला ना की काँग्रेसवाल्यांनी टोलमुक्तीसाठी आंदोलन केलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडल्यास इतर कुठल्याच पक्षांनी, ना राष्ट्रवादी ना शिवसेना, कोणीच टोलमुक्तीसाठी अविनाशजी, आंदोलन केलं नाही. तुमचाच प्रश्न घेऊन मी भाईंकडे येतो. तुमचाच प्रश्न घेऊन मी भाईंकडे येतो. भाईंना प्रश्न विचारतो. भाई, महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांच्या काळात हा निर्णय का घेण्यात आला नाही टोल माफीचा? नाही, एक आपण लक्षात घ्या, हे फार चांगला प्रश्न आहे विजयराव तुम्ही, आणि तुम्ही सगळे मीडियामध्ये आयुष्य काढलेली मंडळी आहात. आपण लक्षात घ्या, 2.5 वर्षापैकी 1.5 वर्ष कोविड बरोबर झुंज देण्यामध्ये गेली. आपल्याला आठवत असतील, आपल्या राज्यात असं घडलं नाही याच्यामध्ये नदीमध्ये प्रेतं वाहिली, कुत्रे प्रेतं खातात आहेत, आपल्या राज्यात नाही घडलं. हे लक्षात ठेवा. त्या देशाच्या पंतप्रधानांच्या राज्यामध्ये आकडे लपवालपवी करत होते. हायकोर्टाने ह्यांना सज्जड दम दिला तरी खोटी आकडेवारी दिली होती त्यांनी. असं आपल्या राज्यात घडलं नाही. या महाराष्ट्राच्या जनतेशी प्रामाणिकपणे 2.5 वर्षापैकी 1.5 वर्ष कोविडच्या ह्याच्यामध्ये लढाई केली आहे. आणि त्या काळामध्ये आपल्याला माहीतच असेल की सगळं काही बंद होतं, परंतु तरीसुद्धा महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा ढासळू न देता उरलेल्या 5-6 महिन्यामध्ये जी काही संधी मिळाली, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील आणि आमचे सगळे घटक आम्ही प्रामाणिकपणे महाराष्ट्राची गाडी मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण बघितलं, ठोके सरकार, पैशाचा माज, गुंडगिरी, आणि त्याच्याने हे सरकार आज येऊन बसलेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणालात ते बरोबर आहे. आणि आणखीन एक गोष्ट, हा टोलचा प्रश्न काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासूनचा आहे, हा तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे हा काय फक्त महाविकास आघाडी आल्यानंतरचा प्रश्न नाही. त्या 2.5 वर्षामध्ये जे काय मर्यादा होती कोविडमुळे, आणि लोकांचा जीव वाचवणं हे प्रामुख्याने प्राधान्य होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये तो निर्णय कदाचित होऊ शकला नाही. अविनाशजी, तुम्हाला संधी आहे. भाईंचा हा मुद्दा किंवा त्यांचा बचाव खोडून काढू शकता तुम्ही? अरे 100% काढू शकतो. कारण भाई जे सांगतायत ते महाराष्ट्रातल्या जनतेला पटणारच नाही. ठीक आहे, 2019ला कोविड होतं, 2004 पासून 2014 पर्यंत तुम्ही सत्तेत होतात. ज्या वेळेला मनसेने हे आंदोलन उभं केलं 2011-12ला, त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं या महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला भाईंना का नाही वाटलं किंवा काँग्रेसला का नाही वाटलं की महाराष्ट्रातल्या जनतेला टोलमधनं मुक्त केलं पाहिजे? ठाण्यातली, मुंबईतली लोक टोलला कंटाळलेली आहेत. सो भाईंचा जो मुद्दा आहे हा अतिशय चुकीचा आहे. 2019लाही हा मुद्दा खूप जोरात पुढे आला होता. ठीक आहे, कोविडचा 1 वर्ष गेला असेल, पण त्याच्यानंतर महाविकास आघाडीने खूप मोठमोठे निर्णय घेतले. मला वाटतं अंबानीच्या घराखाली जो बॉम्ब ठेवला होता हा पण निर्णय त्याच काळात झाला होता. त्याच्यामुळे जर असे निर्णय घेऊ शकला होता तर लोकांच्या हिताचे, टॅक्स पेअरांच्या हिताचे देखील निर्णय ते घेऊ शकले असते. सो ते निर्णय ते घेऊ शकले नाहीत. आणि आज जे काय महाराष्ट्रात हा सगळ्यात मोठा निर्णय जो झालेला आहे त्याच्या बाबतीत मला वाटतं चुका करण्यापेक्षा त्याचं स्वागत करा. आणि मुंबईच्या बाहेरून महाराष्ट्रातनं मुंबईकडे येणाऱ्या लोकांना आज एक संधी मिळालेली आहे टोल माफी होण्याची. सो मला वाटतं याचा आनंद साजरा केला पाहिजे, ना की विरोध. धन्यवाद अविनाशजी, आपण आपले मुद्दे सविस्तरपणे मांडलेत, भाईंनी देखील मांडले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला पुन्हा तुमच्यापर्यंत पोचवावीशी वाटते ती म्हणजे भाईंनी देखील खुल्या दिलानं मनसेचं आणि राज ठाकरेंचं आजच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कौतुक केलेलं आहे. दोघांचेही पुन्हा एकदा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.